आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पुण्यामध्ये संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन। सकाळी 10 वाजता मोर्चाला सुरुवात होणार। 9 तारखेला राज्यामधील सर्व ग्रामपंचायतींचं काम बंद आंदोलन। अखिल भारतीय सरपंच परिषदेचा निर्णय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध करणार। संतोष देशमुखांचं कुटुंब लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। आरोपींना फाशी देण्याची देशमुख कुटुंबाची मागणी। बीड हत्या प्रकरणी सर्वपक्ष नेते राज्यपालांना भेटणार। राज्यपालांनी सर्वपक्ष नेत्यांना भेटीसाठी वेळ दिला। उद्या सकाळी 10:30 वाजता भेट होणार। बीड हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सिद्धार्थ सुनावणे आणि सुधीर सांगळेला 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। फरार मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यातून अटकेत। संतोष देशमुखांच्या कुटुंबाला त्रास झाल्यास धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही। देशमुख कुटुंबाला आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचा मुंडेंना थेट इशारा। मनोज जरांगे कोण, जो रस्त्यावर फिरून देणार नाही? मनोज जरांगेंच्या घरचे रस्ते नाहीत। मनोज जरांगेंनी दिलेल्या इशाऱ्याला सदावर्तेंचं उत्तर। मनोज जरांगेंच्या डोक्यामध्ये फरक पडला आहे, ते वैफल्यग्रस्त झाले। धनंजय मुंडेंना फिरून न देण्याच्या जरांगेंच्या वक्तव्यावर आशिष जयस्वाल यांची टीका। बीड हत्या प्रकरणामध्ये सर्वपक्ष नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। तर मी म्हणत नाही, मात्र लोकांची सुई मुंडेंच्या बाजूने। चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्री ठेवू नका, धस यांची प्रतिक्रिया।